तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवरती. मी तुमचा समद्यांचा लाडका महेश. तर आज आम्ही जातोय महेशमाळला. तर आम्ही समजा मित्र मिळून महेशमाळला जातोय आणि कोणालाच बसायला जागा भेटली नाही म्हणून बघा कशा हाल चालू आहेत. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस. बस बंद पडलेली आहे ते. तर मी पुढाकार घेऊन दुरुस्त करण्यासाठी आलेले आहे, कारण की मी भावी इंजिनियर होतो कधीतरी पार्ट टाइमसाठी. पण सध्या इथे सर बघत आहे काय झालंय ते. आणि इथे आमची बस बंद पडली होती, तितक्यातच हा ट्रॅक्टर पण आला. इसमें तो मुझे समझ नहीं आ रहा प्रॉब्लम है. यहाँ प्रॉब्लम नहीं है, ये प्रॉब्लम मेरे भी है. यहाँ पे कुछ तो आपको पता है यहाँ पे क्या है यहाँ पे कुछ तो काला है. इसका मतलब समझे. बस भी बंद हो गई, ये ट्रैक्टर भी बंद हो गया. इसका मतलब कुछ तो काला सा है. काला नहीं, अपन ही काले. अपनी सूरत देख के ही बंद पड़ जा रहे हो पहले से ही. इतने बदनसीबी है. हाँ, तो आज ही कैसे तो ट्रिप पे निकले थे, लेकिन सुबह सुबह किसका मुंह देख लिया क्या मालूम. सुबह ऐसा हो रहा है, सब गंड मरे यार. इसलिए हमारी बस भी बंद हो गई और अभी सब यहाँ पे फिलहाल. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे वेरूळला आणि आता इथून पुढे आम्हाला जायचं गाडी करून. गाडी केलेली आहे सध्या. इथून पुढे काय बस जात नाहीये म्हणून गाडीनं जातोय आम्ही. तर ही कोणती आहे, इको केलेली आहे आम्ही. आता आम्ही जातोय. सध्या भाड्याचं बोलते आम्ही लगेच निघणार आहे इथून. आमची समजी गाडी डिप्रेशनमध्ये गेलेले पोलीस बोलत नाही, त्याच्यामुळं मी ब्लॉग पण येतोय. याला डिप्रेशनमध्ये काढायसाठी काहीतरी उपाय सांगा. गुलाबजाम द्यायला समजा डिप्रेशनमध्ये गेलेले आम्ही. समधी वाट इतकी भनभन की लावली, इतकी भनभन लावली की काय सांगावं तुम्हाला. समजायचं डोकं किधर जा रहे हमको पता नहीं है, लेकिन जा रहे हम जाते जा रहे. किधर जा रहे कुछ जा रहे, किसी को मालूम नहीं. ये कौन सा पहाड़ है. देखो यहाँ पे एलोरा केव्स है. यहाँ से जा रहे थे हम. मतलब अभी यहाँ फिर बघा हेमंत माता टावर दिसतंय पुढे. आम्ही इथे पोहोचलो समजे. बघा पोहोचलोय. चला इथून पुढे ट्रॅक करून जाणं लागेल, कारण की इथे आपल्याला रस्ता नाहीये. चिखल खूप झालेल्या वरती गाडी जात नाही म्हणून पायी जातोय आम्ही. बघू शकता मित्रांनो व्ह्यू पॉइंट आहे बघा. व्ह्यू पॉइंट आहे इथून, किती भारी व्ह्यू आहे बघा मित्रांनो. हे सेकंड स्पॉट आहे बघा. इथे बी मस्त वातावरण आहे सध्या. खालून मस्त झाडं दिसत आहे. फक्त चौकडे नुसतं झाडच आहे बघा. मस्त वातावरण आहे. आता पाऊस वगैरे नाही आहे म्हणून थोडं हे, पण पाऊस असल्यावर एक नंबर वातावरण असेल वातावरण. कारण की तिकडे बघा एक तळं पण दिसत आहे. मित्रांनो यायला तर आलोत, पण पुढे काय रस्ता दिसत नाहीये. नुसतं जंगलच आहे. एक पाऊल रस्ता आहे फक्त. कुठे जातोय काय कळत नाही कोणाला. चला ये आणि हे बघा हेच फक्त ऍडव्हेंचर करत आहे. आमचं काय नाही, आम्ही चालायलो फक्त. दुसरे सगळे फक्त असे झालेले. आम्हीच करा ऍडव्हेंचर करायलो तिकडं. पुढे काय रस्ता दिसेना तरी चाललो. डोंगर कोसळला इथं लहानुसा. कौन सी दरी है मैं. ये कौन सी दरी है क्या मालूम. ये किसने हक दिया है. ये किसने हक दिया भैया. हक दिया नहीं सीन. ये तो क्या है वाटरफॉल. वाटरफॉल कितना बड़ा वाटरफॉल. तर महेशमाळला आले तर असंच पाहायला भेटेल तुम्हाला पण. तर याच्या असेल तर येऊ शकता तुम्ही पण. आणि कमेंट मध्ये सांगा कसं लागला आमचा व्हिडिओ जॉब कसा लागला सांगा लवकर. सध्या परेशानी चालू आहे फक्त, बाग काय नाही. पण मस्त दिसायलंय जंगल वगैरे. पुढं काहीतरी स्पॉट आहे वाटतं, एखादी पुढून स्पॉट आहे वाटतं. हो बघू शकता इथे काहीतरी आहे. इथे आहे वाटतंय बघा. इथे एखादी स्पॉट आहे वाटतं. आणि पूर्ण जंगलामध्ये काहीच कळत नाहीये की इथे एखादी स्पॉट आहे वगैरे, काहीच नाही. आणि इथं कोणतरी नकाशी पण केलेली आहे बघू शकता. नाव काढलेलं आहे इथे जिके फिके काहीतरी. हे बघा दिसत नाही, बघू शकता तुम्ही. चौकडे नुसतं पूर्ण एकदम जंगल आहे. वाटत पण नाही की ते असं काही स्पॉट असेल म्हणून. बघा तर मित्रांनो वरती काय 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 माहिती टाकी आहे की व्ह्यू पॉइंट आहे काहीतरी. वरती चढत आहे आम्ही आता. तिकडून आलो आम्ही.
इकडे पण बघा लय भारी वातावरण आहे. आता आम्ही इथे वरती चढतोय. लय भारी आहे बघा, किती एक नंबर असं वातावरण आहे इथून. बघा वरती आलं इथे हा बघा. आणि हे काय माहिती याचा मेळ नाही लागला आतापर्यंत मला. आणि हे बघा तिकडे तळ वगैरे पण आहे. एक नंबर असं वातावरण पण एक नंबर असं आहे. एक नंबर वाटतं असं, एक नंबर तिथपर्यंत. पाऊस असला असता तर अजून मजा आली असते. एक नंबर आहे सध्याचं वातावरण, कसं एक नंबर आहे. आणि हे काय ही काडी फेकत नाहीये. 10 घंटे झाले त्याच्या हातातच काडी आहे ती. आणि वातावरण बघा तुम्ही फक्त कसं वातावरण बघा, झाडं वगैरे. तिकडे एक स्पॉट आहे आणि इकडचं वातावरण बघा एक नंबर असं वातावरण. अजून आम्हाला दुसरीकडे पण जायचं राहिलं इकडे. आणि इकडून काय जायचं नाव घेत नाही. अजून पण राहायचं. याला मिरगी आली. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूं. मिरगी आली याला. का येत असते काय नसतं. तिकडे मंदिर पण आहे कोणतं तरी, जे बघा दिसत असेल तर तुम्हाला. तेव्हा तिथे मंदिर पण आहे एक कोणाचं तरी, मला काय माहिती नाहीये. मित्रांनो इकडून पूर्ण स्पॉट फिरून आलेलो होतो आम्ही. आणि आता इथे भुट्टा म्हणजेच आपलं कंस खात होतो. मक्का सॉरी मक्का खात होतो, कंस नाही. मक्का खात होतो इथे. आता इथे मस्तपैकी मक्का बनवत आहे भाऊ. आणि भाऊ एक नंबर मक्का बनवत आहे. भाऊ काय लावताय तुम्ही? लिंबून मीठ. अरे भाऊची एक नंबर स्टाईल आहे बनवायची. तर भाऊ टेस्ट सांगू शकता कशी काय खाऊन? एक नंबर टेस्ट एक नंबर आहे. यावंच लागतंय. इकडे फोटो वगैरे काढताय ते एक नंबर आहे. समजे इथे भुट्टा खात आहे. इथे खूप जमलेले होते म्हणून इथे खाते आता समजे. तर चला तुम्ही पण या कधीतरी खायला इकडे. मस्त कधीतरी याच जावा. वातावरण पण एक नंबर झालेलं आहे. एकच नंबर. आणि चिमणी आहे कशाची तरी. एकच नंबर टेस्ट. एकच नंबर आहे का? एकदा ट्राय करूनच बघा. मला पण लागतं महेश माळला. मला पण घेणं लागतंय एकदा. म्हणजे मक्का घेणं लागतं. मित्रांनो मी माझं घेतलेलं आहे काढून. आणि यायचं भाजून झालेलं आहे. माझं भाजायला होतं. हे बघा इकडे भाजणं चालू आहे. हे बघा काय रे काय. मित्रांनो दिलेलं आहे आपल्याला आपला भुट्टा. हे बघा आणि एक नंबर चव आहे अशी. एक नंबर लागतंय. मस्त लागतोय तो. आता आपली गाडी पण वर येईल. आपल्याला जायचं इथं. खूप वेळ पण झालेला आहे. तर जाऊ आता गाडी पण आलेली आहे. तर लांबून बघा किती लहान दिसत होतं आणि इथून बघा किती मोठं दिसत आहे. बघा किती साईज केवढी मोठी आहे याची. बघा खूप मोठी साईज आहे. आणि वरती पण खूप आहे. हे पुढे गेलेत आणि मी एकटाच मागे राहिलेलं आहे. आता आमची गाडी पण आलेली आहे आणि आम्ही आता जातोय. तर आता आम्ही वेरूळ लेणीला जातो. इथून पुढे वेरूळ लेणी काय इथून 13-14 किलोमीटर आहे. तर तिथे वेरूळ लेणी पण दाखवतो तुम्हाला शक्य झालं तर ह्याच व्लॉगमध्ये. कारण की व्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे काय सांगू शकत नाही. तर बघू नाही तर नेक्स्ट पार्ट पण बनवू शकतो मी जर जमलं तर. कारण की इतकं दाखवणं पॉसिबल नाही आहे. कारण की खूप सारे असे स्पॉट आहे तिथे की त्याच्यामुळे खूप वेळ लागतोय. आणि जर मी ते पूर्ण एकाच व्लॉगमध्ये दाखवलं तर व्लॉग असा डायरेक्ट अर्ध्या घंट्याचा पुढे जाईल. त्याच्यामुळे इतकं काय पॉसिबल नाही. तर दुसऱ्या व्लॉग पण मध्ये पण दाखवू शकतो जर जमलं तर. नाहीतर ह्या व्लॉगमध्ये पण दाखवू शकतो. तर तुम्ही बघा पुढे काय होतं आहे. तर चला आपली गाडी पण पुढे आलेली. तर आम्ही जातोय गाडीमध्ये. मित्रांनो आपला व्लॉग खूप मोठा होत आहे म्हणून आता हा व्लॉग इथे एंड करतोय. आणि दुसरा व्लॉग तुम्हाला लवकरच भेटेल पाहायला. तो पण लगेच 1-2 दिवसात अपलोड करून टाकेल मी समशम घाटामध्ये. तर हा व्लॉग इथे संपतो. त्यासाठी बाय समजे बाय म्हणणार आहे. गुड बाय मराय करायला चालला काय. बाय What's so special about that place? The journey.